चला मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मनीष स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मनीषनं बॉलला उडवलाय. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती हा दमदार दिमागदार षटकार. चला आमचे जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांना विनंती करू नक्कीच आपण हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. पहिलाच बॉल अगदी कैलासवासी लक्ष्मण यशवंत धुमाळ स्टँडच्या अगदी वरून बॉलला पाठवलंय. मनीष अगदी पहिल्याच बॉल वरती मनीषनं आपल्या नाबादचा सध्या तरी गवगवा केलाय. पहिल्याच बॉल वरती 6 धाबा. सुरुवात दमदार पाहायला मिळते. गावदेवी वरप संघ म्हटला तर या परिसरातील हा नामांकित संघ चर्चेत असणारा संघ, परंतु दुसऱ्या बाजूला स्टार कोसले संघ हा देखील त्याच कॅलिबरीचा त्याच ताकदीचा संघ आहे. मॅच ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज वासुदेव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी यष्टांच्या मागे सध्या तरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप खूपच सुंदर, परंतु या बॉलवरती एक सिंगल. यस चला जो काही डिसिजन आहे तो चला या ठिकाणी नॉट आउट आहे. चला मॅच ऑन करायचे आहे. चला या ठिकाणी पंचांना विनंती असेल आपण चर्चा करायची या चेंडूवरती. चला या ठिकाणी जर का स्टंपला बॅट लागली असेल तर नॉट आउट असेल. चला या ठिकाणी तिन्ही पंचांनी आता एकत्र यायचं आहे, चर्चा करायची आहे थोडी. चला या ठिकाणी बॅट्समन सेफ आहेत, नॉट आउट आहेत. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचला आपण सुरुवात करूयात. चला मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा दोन्ही संघाचा आपण आभार व्यक्त करूयात. मॅच पुन्हा कंटिन्यू करूयात. स्ट्राइक वरती उमेश, सलामीवीर बॅटर. इथे फटका फसलाय. चलती संधी, शॉट कव्हरला खेळाडू आहेत आणि ते शेवटच्या मोमेंटला अगदी मी तर म्हणेन बॉल हातातून निसटलाय. अगदी जजमेंट चांगलं होतं, परंतु बॉलला ग्रिप करता आलं नाहीये. अगदी इथून पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल मिळेल. अगदी उमेश यांना पुन्हा मी तर म्हणेन संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची, कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव मिळाली आणि जीवनदान देखील मिळतंय. टीमची टोटल 8 या धावफलकावरती. गावदेवी भरप आणि स्टार कोसले संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या एकमेकांच्या अगेन्स्ट चांगली लढी सध्या तरी चांगली लढाई करतायत. याही बॉलवरती पाहिलं तर अगदी बॅटची एज होती, परंतु झेल मात्र फार कठीण होता. परंतु याही बॉलवरती एक सिंगल.
सध्या तरी सिंगल डबल एकवटत असताना मॅचला पुढे नेण्याचं काम अगदी धावसंख्या जमा करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. 9 धावा धावफलकावरती. उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी या षटकात गोलंदाजी करत असताना वासुदेव यांनी चांगलाच कमबॅक केलाय. पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या होत्या, परंतु तिथूनचा हा कमबॅक भरपूर चांगला आहे. इथे फटका दमदार आहे. अगदी मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु याही बॉलवरती सिंगल. अगदी गोलंदाजी करत असताना वासुदेव चांगला कमबॅक राहिलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या इथे या षटकातच बनली जाईल, परंतु तिथूनचा हा कमबॅक अप्रतिम राहिलाय. शेवटचा बॉल. फुललेंचा बॉल मिड ऑफला खेळाडू आहे, तिथे चांगली फिल्डिंग, परंतु बॉल उचलफेक करण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातो. जर का क्विकली थ्रो केला असता तर इथे कदाचित विकेट देखील मिळाला असता. पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. P1चे हे षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी वरप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतायत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अगदी कार्यरत असणारे आपले सर्वांचे लाडके खरं तर रवींद्रजी धुमाळ त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी या ठिकाणी पाहिलं तर एकता स्पोर्ट गोडसे आयोजित एकता चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर रवींद्रजी धुमाळ साहेबांच्या माध्यमातून देखील आम्हाला सातत्याने या स्पर्धेत मात्र चांगलं सहकार्य लाभले गेलंय आणि साहेबांचं आम्ही करूया मनपूर्वक स्वागत. वेलकम सर, स्वागत. रिव्हर्स फटका, अप्रतिम फटका, बॉलला पाठवलं सरळ पॉइंट रिजन मध्ये बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाबा. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहूयात. आधी या ठिकाणी टान्स बदलला, त्यानंतर अगदी बॉलिंग लाईनअप या ठिकाणी मित्रांनी फॉलो केले आणि त्यानंतरचा हा फटका अप्रतिम होता. 4 धाबा इथं मिळाल्यात. या ओव्हरची सुरुवात सध्या दमदार करत असताना फलंदाज मनीष त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची टोटल 15 धाबा. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न उडवायचा होता, परंतु अगदी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र वेगाने यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. डॉट बॉल. अगदी या षटकात सचिनला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती जरी 4 धाबा खर्च केल्या, परंतु त्यानंतरचा कमबॅक करत असताना डॉट बॉलनं इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू अगदी त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर. अगदी बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धाबा. सध्या तरी चांगली बॅटिंग इथून करत असताना फलंदाज मनीषला पाहतोय. त्यांच्या बॅटमधून अगदी धावा येत आहेत. अगदी मनीष यांचा विचार केला तर या मॅच मध्ये सध्या मनीष जबल सर्व धाबा मनीष आपल्या बॅटमधून दाखवतोय. आतापर्यंत 17 धाबा बनवल्या गेल्यात. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. पुन्हा एकदा 1 धाव. प्रत्येक बॉलवरती धावा जमा करण्याचं काम टीम गावदेवी वरप संघ करत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 20 या धावफलकावरती. चला मॅच ऑन, गेम ऑन. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन बॉल, परंतु अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक अवांतर धाबा इथं मिळते. अवांतर धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 21 धाबा. सध्या तरी याही षटकात चांगल्या धाबा आतापर्यंत जमा केल्यात बॅटिंग करत असताना गावदेवी वरप संघानं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु अवे फ्रॉम दी बॉडी. बॅट्समन उमेश पासून सध्या दूर गोलंदाजी केली जाते. अगदी टप्पा पडल्यानंतर देखील बॉल वळण घेतोय. अगदी सचिन सध्या चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतो. सातत्याने चेंडू
वळवतोय. फुल लेनचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील लाईन मिस केली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती बिनबाद 21 धावा. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 3. गोलंदाज वासुदेव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. अगदी पहिलाच बॉल समोर होता, परंतु अगदी फलंदाजी करत असताना अगदी मनीषनं सरळ बॅटनं बॉलला अगदी पुढे पाठवलं, परंतु याही बॉलवरती धावा जमा केल्या जात आहेत. सध्या तरी चांगली बॅटिंग इथे मनीष करत असताना कंट्रोल बॅटिंग मनीष यांच्या माध्यमातून सातत्यानं सिंगल डबलला चांगला प्रतिसाद इथून दिला जातो. 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 23 वरती 23 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटची एज आणि इथून हा पहिला धक्का लागला जातोय. मनीष मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती अनिल अगदी इंटर झालेत. सध्या तरी खेळपट्टीचा ते अंदाज घेत आहेत. अगदी मागील चेंडूवरती वासुदेव यांनी अगदी सेट बॅटर अर्थातच मनीषला आउट करण्यामध्ये यश मिळालं त्यांना. शॉर्ट ऑफ लेन बॉलवरती तिथे फसवलं गेलं. अगदी बॅटची एज आणि स्टॅन्सच्या मागे अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालं. नवीन बॅटर अनिल. इथे गावदेवी बरोबर संघाला सध्या तरी आता मी तर म्हणेन मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलं जात आहे. भरपूर चांगली गोलंदाजी या पहिल्या इनिंग मध्ये सध्या तरी ई स्टार कोसले संघ करतोय. मॅच ऑन. पुन्हा एकदा वासुदेव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती अनिल. धावा जमा करायच्या आहेत, परंतु आताचा हा चेंडू पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी. यस वाईट बॉल, त्यावरती या मिळतील 4 धावा, म्हणजे नशिबाच्या 5 धावा आता मिळतील. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वरब संघाला या 5 धावा. 5 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 28 धावा फलकावरती. अगदी या एक्स्ट्राच्या 5 धावा मात्र मिळत आहेत. अगदी न खाता पिता मित्रमने गावदेवी वरब संघाचं पोट भरलं जातं. कोणत्याही प्रकारची मेहनत न घेता या 5 धावा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. फुडलेंचा बॉल पुन्हा एकदा ऑनसेट अलकादनं मात्र बॉलला पाठवलं तिथे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग तिथे केली जाते. अगदी याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. टीमची टोटल 29 धावा. सध्या तरी या पहिल्या सत्रामध्ये गावदेवी वरब संघ बॅटिंग करत असताना धावा जमा करण्याचं काम करतोय. अगदी धावा जमा करणं देखील महत्वाचं राहील, कारण की या पिच वरती आज जवळजवळ 70, 77, 68 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी आतापर्यंत 29 बनल्या गेल्या. जर का अशा प्रकारची बॅटिंग झाली तर नक्कीच मी तर म्हणेन 55 ते 60 च्या दिशेने गावदेवी वरब संघ वाटचाल करू शकतो. परंतु त्यासाठी आता सातत्याने चांगली बॅटिंग देखील करावी लागेल.
आताचा हा चेंडू अगदी लेगस्टिकच्या बाहेर, या पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 30 या धाव फलकावरती. ऑन साइडला उडवलाय फटका अप्रतिम, अगदी समोर चेंडू होता त्याला लॉफ्ट केलाय अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, 6 धावा. अगदी उमेशनं सध्या तरी सुरुवातीला वेळ नक्कीच वाया केला, परंतु तदनंतर आता त्याच वेळाची किंमत आता पाहायला मिळते. अगदी खेळपट्टीचा अंदाज त्यांना मिळाला आणि लगेच अगदी समोरचा चेंडू त्याला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा. षटकाच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 या धावफलकावरती. सध्या तरी उमेश चांगली बॅटिंग करतोय, जो नेहमीच आपण पाहतोय सलामीसाठी येतोय, ओपनिंग करतोय, परंतु आता या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत. पुन्हा एकदा हा फटका दमदार, अगदी आपण पाहू शकता पॉइंटला बॉलला पाठवलाय, याही बॉल वरती चांगल्या धावा मिळतील. अप्रतिम नेत्रदीप फटका, बॉल गॅप मधून सीमा पलीकडे, 4 धावा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. सध्या तरी सुरुवातीला धाबा अगदी बनत नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये धाबा पुन्हा बनायला सुरुवात झाली आहे. अगदी वासुदेव यांचा विचार केला, 2 स्पेल हाताळले, परंतु आतापर्यंत 30 धावा खर्च केल्यात. वेगवान चेंडू, अगदी यॉर्कर रेंजवरती हा चेंडू, अगदी या वेगाचा उत्तर सध्या तरी उमेशकडे नव्हतं. अक्षय रिप्ले अगदी परफेक्ट यॉर्कर होता, कोणत्या प्रकारची संधी नव्हती इथे. हा डॉट बॉल, षटक क्रमांक 3 हे कंप्लीट झालंय. चला लगेच पाण्याची मागणी होत असेल तर लगेच आपण कॉलिंग करायचे आहे. यस, मॅच कंटिन्यू करेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. उर्वरित अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि आता या 2 षटकात अजून किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 14, गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पांडुरंग आहेत. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी बॉलला खेळ आहेत, परंतु इथून फिल्डिंग अप्रतिम. अगदी पाहिलं तर सरळ चेंडू इष्टाने त्याने तिथे मात्र अगदी पांडुरंगनं बॉल लगेच गॅदर केला आणि इथे विकेटचं बदल. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आभा 4थ्या क्रमांकावरती. अगदी 40 या धावफलकावरती हा दुसरा धक्का लागला जातोय. चला दोन्ही संघ इथून स्पीड अप करायचा आहे. अजूनही सामन्यांचा विचार केला तर जबरदस्त अजूनही 2 ते 2.5 सामने अजूनही इथून कंप्लीट करायचे आहेत. सेकंड राऊंड मधला एक सामना व त्यानंतर क्वालिफायची मॅच आणि ही मॅच देखील पकडून जवळ 2.5 मॅच कंप्लीट करायच्या आहेत. आणि वेळेचा विचार केला तर जवळ 4 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. चला स्पीडअप करा, दोन्ही संघ जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज.
वेगवान चेंडू, तेसरार चेंडू, अगदी गोलंदाज पांडुरंग या षटकात काय गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती रनआउट केला, परंतु त्यानंतरचा हा चेंडू अप्रतिम होता. समोर चेंडू होता, वेगाने फेकला होता. डॉट बॉल. स्टार कोसले संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली गोलंदाजी करत असताना 5 षटकांचा हा सामना सध्या तरी पहिला सत्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील हा चेंडू पॅड वरती, परंतु इथून यास पंचांचा फिंगर अप. LBW च्या माध्यमातून आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज आबा बॅक टू द पॅव्हिलियन. यश समाप्ती असावी. अनिल या ठिकाणी मात्र बाद होत आहेत. चला मॅच ऑन. अगदी या षटकात सध्या तरी धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. ऑन साइडला खेचलेत, फटका फसला डीप मध्ये खेळाडू. इथे देखील कॅच ड्रॉप. अगदी कॅच इम्पॉर्टंट आहे प्रत्येक मॅच मध्ये. मागच्याही मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर अगदी धाबा बनल्या होत्या, परंतु इथे देखील आता चेतनची कॅच मात्र ड्रॉप झाली. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच तिथे फलंदाजी करत असताना जवळजवळ 7व्या क्रमांकावरती धीरज आले होते. धीरजचा कॅच सुटल्यानंतर तिथे षटकार आला आणि तिथे मॅच पूर्णपणे पलटली होती, परंतु याही मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे चेतनची. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर लेन, पुन्हा एकदा प्रॉपर मी तर म्हणेन यॉर्कर हा चेंडू होता, परंतु इथून एक धाव कंप्लीट. पुन्हा 2 धावा येतनं एकवटण्याचं काम इथून आबा करत असताना 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 43 धाव फलकावरती. अगदी सिंगल डबल एकवटत असताना आतापर्यंत चांगली धावसंख्या इथे बनवली आहे. म्हणजे इथून पाहिलं तर सातत्याने सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने इथून गावदेवी भरप संघ वाटचाल करतोय. ऑनसाइडला खेळलेत, फटका दमदार फक्त दिशा दिली आहे. बॉलला पाठवलं सरळ व्यासपीठावरती, बॉल सीमा पलीकडे. 4 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 4थाही कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बरब संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 धाव फलकावरती. आता उर्वरित शेवटचं हे षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकात आता किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. शेवटचे हे षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती संकेत. खरं तर यंगस्टर आहेत संकेत, नौका खेळाडू, परंतु मैदानाच्या आतमध्ये संकेतला देखील सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राइक वरती चेतन. पहिलाच बॉल अगदी समोर होता, ऑनसाइडला फक्त दिशा दिली. ऑन ड्राईव्हचा फटका, परंतु याही चेंडूवरती एकच धाव एकवटली जाते, सिंगल मिळाली. सातत्याने या शेवटच्या षटकात सध्या तरी धाबा जमा करण्याचं काम इथून गावदेवी बरब संघ करतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 48 धाव फलकावरती. अगदी अशा प्रकारे जर का धाबा बनला गेला तर प्रोजेक्ट स्कोर देखील 58 वरती दाखवतोय. आन्सरला खेळले पुन्हा एकदा इथून आपण बघा अलोन कापेट गॅप मध्ये पाठवलाय. बॉल इथे डीप मध्ये स्क्वेअर लेगला जातोय. इथे पुन्हा एकदा सिंगल. अगदी या शेवटच्या षटकात सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज संकेत करतोय. सातत्याने पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 49 या धाव फलकावरती. 49 स्कोर ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यॉर्कर लेन अप्रतिम टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी सुरू आहे संकेतांच्या माध्यमातून.
अगदी शेवटचे षटक हे हाणेमारीचं षटक बांधलं जातं, परंतु या षटकात संकेत अप्रतिम कामगिरी करतोय. सातत्याने समोर मात्र चेंडू ठेवले जात आहेत. संकेत सध्या तरी चांगली कामगिरी करत असताना आता फुलडले तिथे फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर. फलंदाज अबाच्या बॅट मधून चौकार. अगदी लव फुलटॉस होता, त्यावरती अगदी आडवा बॅटने बाउंड्री लाईन क्लिअर केली गेली. या बॉलवरती 4 मिळाल्यात. टीमची टोटल 54 धावा. उर्वरित अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला खेळले. बॅटची एज इथे डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु जर का इथे नक्कीच पाहिलं तर यस, 1 रन तर कंप्लीट आहे, परंतु रनआउट आणि फलंदाज या ठिकाणी आबा यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. मागील बॉलवरती 1 सिंगल मिळाली. टीमची टोटल 55 धावा. आता उर्वरित शेवटचा 1 बॉल. या चेंडूवरती धाबा संख्या अगदी सेट केली जाईल. टार्गेट मात्र सेट केलं जाईल टीम ए स्टार कोसले संघासाठी. शेवटचा बॉल. फुललेंचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहे, तेवढी चांगली फिल्डिंग. 1 धाव तर कंप्लीट आणि इथे दुसऱ्यासाठी फलंदाज बाद. शेवटच्याही बॉलवरती 1 सिंगल. शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत असताना संकेत यांच्या माध्यमातून अगदी शेवटच्या बॉलवरती 1 धाव मिळाली. टीमची टोटल 56 धावा आणि 57 धावा संख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय, तो म्हणजे ई स्टार कोसली संघाच्या समोर. येणारे 30 बॉल आणि 57 धावा संख्येची गरज. चला जाऊया या हेमाच्या दिशेने. खरं तर जिथे पहिल्या सत्रामध्ये 56 बनल्या होत्या आणि इथून 57 धावा संख्येचा टार्गेट आहे टीम ए स्टार कोसली संघाच्या समोर. परंतु या 57 धावा आता कशा प्रकारे बनल्या जातील याचा धावतं विवरण आपण ऐकूयात. पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अनुज मोरे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसादजी सवार यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाचा पहिल्या सत्रामध्ये. आणि पुन्हा एकदा आपण वळतो मॅचचा दिसेन ऑनगोईंग मॅच. कारण आता संध्याकाळचं सत्र तुम्ही या स्पर्धेचं पाहतात. एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषक 2026 सत्र. आणि या स्पर्धेचा आपण आता पाहिला तर पहिला दिवस डे 1 ऑफ द टुर्नामेंट. अगदी अत्यंत एक दमदार अशी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि
संध्याकाळच्या सत्राला नक्कीच सुरुवात झाली. आपण आता पहिल्या इनिंग मध्ये जिथे 56 धावा बनल्या गेल्या आणि 57 धावांचं लक्ष उभारण्यात आलं बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये. आणि आता बॅटिंग करत असताना ईस्टार कोलसे या संघाला गरज आहे येणारे 30 बॉल आणि 57 धावेची. चला येणारे 30 बॉल आणि 57 धाव्यांची गरज आहे. वेळ घेऊ नका, लगेच मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. पुन्हा एकदा इनिंग नंबर 2. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर कृष्णा आणि एका बाजूला जगदीश ही जोडी आहे. समोर आपण जर पाहिलं तर गावदेवी वरप हा संघ खेळतो. एक नावाजलेला संघ म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. गावदेवी वरप म्हटलं तर सातत्यानं ओपन ग्रामीण मध्ये देखील खेळत असताना संघ खेळतो आणि आज एन आक्षम मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती कृष्णा आहेत आणि स्ट्राईक एंडला देखील कृष्णा एक चांगला बॅटर. स्ट्राईक वरती माफ करा जगदीश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा आहेत. एक चांगला बॅटर नक्कीच पाहायला मिळेल. मॅच ऑन. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल यावेळेस कृष्णा यांचा नक्कीच पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि P1चं षटक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. म्हणजे 38 सर्कलमध्ये भरपूर असे खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि या 2 फिल्डर अर्थानं अविस्य प्रिजमध्ये लावण्यात आलेत. लॉंग ऑफ लाईक आहे, लॉंग ऑन लाईक फिल्डर. मॅच ऑन. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे पाहावं लागेल अंपायर सिग्नल अविनाश टेंबे सरांचा. इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त नक्कीच सुरुवात इथे झाली. चला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे टीमला, हे देखील नोंद घ्या. वेळ वाया घालू नका टीम वरप संघ. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे कारण की एक चांगला संघ म्हणून वरप संघाला देखील ओळखलं जातं. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग खेळताना पाहायला नक्कीच मिळते. अतिरिक्त धाव्याने इथे सुरुवात केली आहे. इनिंग नंबर 2. बॉल होते या राईट अमोद विकेट. ऑन टॉस खेळण्याचा प्रयत्न. इकडे गॅप मोठा आणि पाठमोऱ्या फिल्डर धावतात परंतु फक्त राहतील धावत. बघा लागला असेल तर एकदा चेक करा फिल्डरला. चौकार नक्कीच झाला. तिथे गॅप मोठा नाही, धावांचा टोटा आणि 4 धावा नक्कीच मिळतील. अगदी ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. निलेश तिथे होते, पाठमोरे धावत गेले होते. तदनंतर बॅलन्स तिथे अगदी गेला, तोल गेला आणि तदनंतर फिल्डर देखील पूर्णपणे पडले तिकडे. परंतु चांगला प्रयत्न होता. आधीच जर बॉल स्टॉप केला असता तर एवढा मागे बॉल गेला नसता. पाच धावा फलकावरती आहेत ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल. ओ इकडे मिस सामिंग स्ट्रोक. फिल्डर आहे जज करतात, चुकी होणार नाहीये. स्ट्रेट इनटू द बास्केट. क्षेत्ररक्षण टिपला असेल आणि संकुशात आलाय फलंदाज.
जगदीश सगळे धक्का क्रमांक पहिला लागलाय बॅटिंग करत असताना टीम ई स्टार कोल्से या संघाला, फलंदाज बाद कोसले या संघाला, आणि नक्कीच खेळताना परतावं लागेल. ई स्टार कोसले या संघ नक्कीच खेळताना पाहायला नक्कीच मिळतोय. सातत्याने आपण पाहिलं तर एका बाजूला फाईट करत असताना टीम ई स्टार कोसले आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी वरप, या दोन्ही टीम्स मध्ये एक लढत पाहायला मिळते. येणारे आता इक्वेशन आपण पाहायला येणारे 28 बॉल आहेत आणि 52 धावांची गरज मैदानात 7 मध्ये पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र एक दमदार अशी स्पर्धा आहे. एकता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी पाहायला मिळते. भरपूर मेहनत संपूर्ण एकता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून नक्कीच केली जाते आणि 4 दिवस स्पर्धा ही पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा पहिला दिवस संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात. संपूर्ण आपण पाहतोय एनबी लाईव्ह यांची टीम देखील सज्ज आहे 2 कॅमेऱ्यांसहित आणि चांगलं करत प्रत्येक खेळाडू प्रत्येक घरोघरात पोहोचण्याचं काम करते. प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पोहोचवली जाते. बोलत या पुढचा बॉल, ओ स्विच हिट केला इकडे अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषा बाहेर कल्टी, चौकार. का बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये टॉप क्लास बॅटिंग प्रदर्शन इथे करत असताना पहिल्याच बॉल वरती केलाय भव्य स्वागत गोलंदाजाचं. रिव्हर्स स्विच हिट, हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, लगा तो बाद नाही तो बरबाद, आणि इथे लगा तो बादच झालाय बॉल. का बॅटिंग पाहायला मिळते विग्रेसच्या बॅट मधून एक चांगला फटका. अगदी आपण जर पाहिलं तर आता स्कोर कार्ड वरती इथे 9 धावा दाफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. सेंचुरी देण्याचं काम केलं स्कोर कार्डला. 9 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. कृष्णा बॉलिंग मार्कवर 9 धावा दाफलकावरती आहेत. ओ इकडे आता ऑन साइडला 360 प्रकारे बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. फिल्डर पाठमोरी धावतात आणि फक्त राहतील धावत. बॉल जाईल अखेरीस. अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं अल्टी पलटी होता आणि या बॉल वरती आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला फटका सजवला होता. चला टीम रायते टीमचे कॅप्टन विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सज्ज राहायचं संपूर्ण टीमला घेऊन, कारण की नेक्स्ट मॅच आहे. तेरा धावा दाफलकावरती येणारे आता 26 बॉल 44 धाव्यांची गरज. बॉल तयार. पुढचा बॉल आफ्टर स्ट्रोक बाई. का बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. रन मशीन विघ्नेश आता टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय. कुठल्या तरी घाई वरती दिसतोय हा बॅटर मैदानात 7 मध्ये. अजून एक आलेला धमाकेदार बॅटर का वार, षटकार, सिक्सर. ऑन साइडला आपण पाहिलं मिड विकेट रिझनला बॉल फटका खेचलाय खरा आणि हा षटकार नक्कीच झालाय. 19 धावा दाफलकावरती 19 धावा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला आणि अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 25 बॉल 38 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. चला टीम रायते संघ आपण रेडी राहायचंय. अजून लगेच तुमची मॅच आहे आणि ऑन गोईंग मॅच मध्ये देखील विनर टीम हे देखील नोंद घ्या. जो संघ इथे या मॅच मध्ये विजय ठरेल लगेचच तुम्हाला मॅच खेळायची आहे. पुढचा बॉल ओ इकडे देखील आपण पाहतोय ड्रॉप काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे ओव्हर कंप्लीट झाले आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय. दाफलक जम पोहोचले 19 ऑन बोर्ड. 19 धावा दाफलकावरती आहेत. अजूनही उर्वरित समीकरण पाहिलं तर येणारे 24 बॉल आणि 38 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. 38 रन्स विन फ्रॉम 24 बॉल इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे.
चला येणारे आता 24 बॉल आहेत आणि 38 धावांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मंदार आलेत बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक दुसरा आमंत्रित करण्यात आलाय स्ट्राइक एंड वरती कृष्णा 19 धावा फलकावरती आहेत 19 ओव्हर नंबर 2 पहिला बॉल पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि इकडे डॉट बॉल आलाय इकडे सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना टीम कोसले संघाची फार चांगली झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये परंतु या ओव्हरची सुरुवात त्या मंदारने चांगली करून दिली आपल्या टीमला आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे कारण की जर सामना जिंकायचा असेल तर इथून पुढे अशाच प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल टीम गावती वरब संघाला पुढचा बॉल गेंद आई बाई स्लॉट में उसको पार किया है पार्किंग प्लॉट में लॉन्ग ऑन बॉडी लाइन से बाहर क्लियर करना रहा बैटर का वार षटकार सिक्सर टॉप क्लास बॅटिंग आता मैदानात 7 मध्ये एका बाजूने जर विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये विघ्नेशने खेळताना समाचार घेतले होते गोलंदाजीचे परंतु आता समाचार घेत असताना कृष्णाला तुम्ही पाहतात म्हणजे एका बाजूने विघ्नेश दुसऱ्या बाजूने कृष्णा ही जोडी आता मैदानात 7 मध्ये प्रत्येक गोलंदाजीची पाटण मोडण्याचं काम करते येणारे 22 बॉल आणि 32 धावांची गरज आहे 32 रन्स टू विन फ्रॉम 22 बॉल्स इक्वेशन समीकरण पाहायला मिळतोय अजूनही 32 धावांची गरज बॉल तयार हाफ ट्रॅकर बॉल आहे शॉर्ट आर्म पुल केला आडव्या बॅटने खेचलाय खरा पाठमोरे फिल्डर धावतोय आणि राहील फक्त आणि फक्त धावत बॉल चाललाय सीमा रेषा पार धावा मिळतात 4 चौकार पहिल्या बॉल वरती आपण पाहिला पहिल्या बॉल वरती ताकद आणि या बॉल वरती नजाकत म्हणून आता या 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा एकवडल्या गेल्यात कृष्णाच्या बॅटमधून आता इक्वेशन येऊन समीकरण थोडंसं इझी झालंय सोपं झालंय बॅटिंग करत असताना टीम कोसले या संघाला येणार 21 बॉल आणि 28 धावांची गरज काही घडू शकते या मॅच मध्ये क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल गेम म्हणजे क्रिकेट सातत्याने तुम्ही माहिती आहे आणि आता देखील त्याच प्रकारची बॅटिंग करत असताना इथे डॉट बॉल आलाय इकडे डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि हे सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये कारण की काही घडू शकतं कधी काय होईल त्याचं सांगू शकणार नाही कारण की क्रिकेट असा खेळ आहे 20 बॉल 28 धावांची गरज मैदानात 7 मध्ये 28 रन्स विन फ्रॉम 20 बॉल इक्वेशन बॉल तयार इकडे देखील बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले तुम्ही चौकार आणि षटकार मारू शकतात आम्ही देखील बॅक टू बॅक डॉट्स विकेट घेऊ शकतो ते मात्र सांगून दिलं आता मंदारने शेवटचा बॉल उर्वरित आहे लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आखरी गेम शेष शेवटचा बॉल आहे स्ट्राइक एंड वरती कृष्णा राइट आर्म राउंड विकेट शेवटचा बॉल देखील डॉट आला काय गोलंदाजी झाली आहे भले एक चौकार आणि एक षटकार आला त्याच 10 धावा खर्च केल्यात मंदारने आणि कौतुक करावं लागेल 4 बॉल डॉट आणि 2 बॉल मध्ये 10 धावा फक्त खर्च केल्यात येणारे आता 18 बॉल आहेत आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये हे समीकरण इक्वेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेलेत ईस्टार कोसले या संघाचं आणि आता येणारे 18 बॉल आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना या टीमला चला वेळ घेऊ नका स्पीडअप करणं फार गरजेचं आहे आणि अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत चला टीम रायते संघ आपण रेडी राहा नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे रायते विपक्ष फाईट करत असताना ऑन गोईंग मॅच मधील विनर टीम त्याच्या समवेत खेळ त्याच्या समोर अगेन्स्ट फाईट करत असताना ओव्हर नंबर 3 यावेळेस इन्व्हाइट करण्यात आल्या बॉलिंग मार्क वरती गोलंदाज उमेश आलेत बॉलिंग मार्क वरती करण मगर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाते भरपूर मेहनत ते देखील करतात संपूर्ण त्यांची टीम आणि त्यांचं देखील नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे कारण की एकता स्पोर्ट्स संपूर्ण टीम भरपूर मेहनत ते करतात गेले 7 वर्ष या स्पर्धेचं नियोजन आयोजन टॉप क्लास स्पर्धा करताना महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा चालू असते या विभागामध्ये
आणि या विभागामध्ये या खऱ्या अर्थाने एक दमदार अशी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पहिला बॉल इकडे नक्कीच टाकण्यात आला. बॅटम बॉलचा संपर्क होत नाहीये. एस्टॅनचा वरून बॉल ट्रॅव्हल झाला आणि इकडे डॉटने सुरुवात झाली. 17 बॉल 28 धावांची गरज या मॅच मध्ये. 28 रन्स टू विन फ्रॉम 17 बॉल. सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला जरूर. तिथे 56 धावा बनल्या गेल्या आणि आता 57 धावांची उत्तरार्धाच्या खेळामध्ये गरज आहे. या मॅच मध्ये अजूनही मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आहेत. काही घडू शकतं या मॅच मध्ये. कोण जिंकेल? एका बाजूला कोसले तर दुसऱ्या बाजूला वराप. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये हे सांगू शकत नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये अजून या मॅचचं उत्तर आहे. येणारे 17 बॉल आहेत आणि 28 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. अफकारा 16 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. ओ इकडे हाफ टॅकर बॉल होता. आडव्या बॅटने खेळलेत खरा. एक सिंगल मिल आणि आता येणारे आपण जर पाहिलं तर 15 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅच मध्ये. 27 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय जरूर. येणारे 15 बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि गोलंदाज हसलाय. बॅटर रुसलाय. परतावा लागेल मैदानाचा बाहेर. कृष्णा बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वासुदेव आलेले आहेत स्ट्राईक एंड वरती. 57 धावांचं लक्ष आहे. आव्हान आहे. येणारे आता 14 बॉल आहेत आणि 27 धावांची गरज. बॉल तयार. रफ अँड टफ सामना मॅचला होते सुरुवात. आता मॅच ऑन झालेली आहे. बिग फॅट बॅटल. एक कलाटणी देणारी मॅच. प्रयत्न चालू आहेत. इकडे मैदानावरती घडले काय आणि इकडे बॉल नक्कीच स्टॉप केले. परंतु या 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे 3 धावा कंप्लीट होत आहेत. सिंगल इथे होती, तदनंतर डबल मध्ये कन्वर्ट झाली, तदनंतर ट्रिपल मध्ये कन्वर्ट पाहायला मिळते आणि बघता बघता या 3 धावा कंप्लीट चित्ताच्या वेगानं आणि हरी नाईकच्या चपळाईने या 3 धावा कंप्लीट झाल्यात. तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 33 ऑन बोर्ड. चला वेळ घेऊ नका टीम वरप संघ. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. कारण की तदनंतर आपण जर विचार केला तर लाईट देखील इफेक्ट करेल या मॅचवरती या क्रीडा नगरीमध्ये. त्यामुळे स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. येणारे 13 बॉल आणि 24 धावांची गरज. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे आता 12 बॉल आहेत आणि 22 धावांची गरज. चला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. टीम बरफ संघ वेळ घेऊ नका. वेळ फार कमी आहे आणि याच्यानंतर अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला वेळ घेऊ नका टीम बरफ संघ. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. वेळेची मर्यादा प्रत्येक संघाला देण्यात आली आहे. बावीस धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉल आणि 22 धावांची गरज.
चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला अंपायर थोडस दखल द्या त्यांना, वेळ घेऊ नका. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. चला स्कोरिंग प्रत्येक बॉलवरती आम्ही पोहोचवतो तुमच्यापर्यंत. वेळ घेऊ नका. तुमचे 12th मॅन देखील दोन्ही उपस्थित आहेत. चला 12 बॉल आणि 22 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती मंदार आले पुन्हा एकदा. आता करताना मॅच मध्ये मजा येणार आहे. हाय व्होल्टेज मॅच आता मॅच मध्ये रंगत चढताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बारा बॉल 22 धावांची आवश्यकता. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक, लांबी पाहावी लागेल. हवेमध्ये तर बॉल आहे आणि लांबी देखील आहे. पहिल्याच बॉलनी सुरुवात केलंय वासुदेव. क्या बात आहे. अगदी देवासारखा धावून आलेला हा खेळाडू आता मैदानाचा आतमध्ये पहिल्याच बॉलवरती केलाय हा कडवा प्रहार. खरं तर आपण जर पाहिलं तर उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहायला मिळेल. त्यामध्ये फाईट करत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. पहिले मॅच असणार आहे. रायते 11 रायते आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी हे मॅच तुम्हाला फर्स्ट मॅच उद्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. सेकंड मॅच असणार आहे अपटी बी आणि त्याच्या समवेत गावदेवी कांबा. त्यानंतर थर्ड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय मसोबा चिंचवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जरीमारी निंबवली. आणि फोर्थ मॅच असणार आहे रुंदे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आंबिवली. या 8 संघांना विनंती असेल आपण वेळेवरती उपस्थित व्हायचंय. दोन धावा कंप्लीट. मॅच मध्ये ट्विस्ट अजून येणारे 10 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. दहा बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 14 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. इनिंग नंबर 2 चा खेळ चालू आहे. संध्याकाळचं 17 मॅच ऑन, गेम ऑन. 10 बॉल 14 धावांची गरज. कोण जिंकले मॅच अजूनही सांगता येणार नाही कारण की क्रिकेट आहे, काही घडू शकते या मॅच मध्ये. ओ इकडे देखील इकडे कमबॅक झालाय. थोडं का व्हायला मात्र कमबॅक झालाय. स्विंग अँड मिस, बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. आता येणारे 9 बॉल आहेत आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला स्ट्राईक एंड वरती वासुदेव, बॉलिंग मार्क वरती मंदार. कोणाच्या बाजूने मॅच झुकणार आहे, वरप का कोसले, कोण जिंकले मॅच. येणारे 9 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला नक्कीच मिळतात. नऊ बॉल 14 धावांची गरज. बॉल तयार. आडवा बॅटने बाई केला हा कडवा प्रहार आणि वासुदेवच्या बॅट मधून आलेला हा अजून एक कडवा प्रहार ठोकलाय. सिक्सर. क्या बात है. का बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. इलाका हमारा और धमाका भी हमारा. ठोकलेला हा क्लासिकल दर्जेदार सिक्सर. शेरन. आता मॅच इथे ओपन झाली आहे. मॅच आता पुरे आवडतं पाहिलं तर इझी झाली आहे. येणारे आता 8 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे, या 2 बॉल वरती काय घडू शकतं. अनप्रेडिक्टेबल इज क्रिकेट. ओ इकडे मिस केलंय, नाराज आहेत. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आता येणारे 7 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये. चेंज होऊ शकते या मॅचचा रिझल्ट. बंद लिफाफामध्ये अजून या मॅचचा रिझल्ट आहे. प्रश्नचिन्ह निर्माण आहेत. येणारे आता 7 बॉल आणि 8 धावांची गरज. ओ इकडे फटका चांगला आहे. फिल्डर जज करतात, चुकी होणार नाहीये आणि इथे विकेटचा पतन तुम्हाला पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो कारण की येणारे आता 6 बॉल आहेत आणि 8 धावांची गरज आहे. कारण की क्रिकेट असाच खेळ आहे. सातत्याने आपण म्हणत असतो की एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे.
येणाऱ्या आता 6 बॉल आणि 8 धावांची गरज. नक्की नाराज असतील. अगदी चांगली बॅटिंग वासुदेवने नक्कीच केली होती आणि या वासुदेव नक्कीच परततो मैदानाचा बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील सचिन. सहा बॉल आणि 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मागवरती कुठला गोलंदाज येईल पाहणं गरजेचं राहतोय, कारण की महत्वपूर्ण षटक आहे. इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ द मॅच म्हणावं लागेल, कारण की पूर्णपणे आता गोलंदाजी करत असताना स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि डोक्यावरती कफन बांधूनच मैदानावरती गोलंदाजी करावी लागेल असं वाटतंय आता मैदानावरती. कारण की येणाऱ्या तर 6 बॉल आहेत आणि 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. करूया मरोची स्थिती दोन्ही टीमला आहे. डुवाडा मॅच आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे नक्कीच तुम्हाला तुमच्या समोर थोड्याच वेळात या मॅचचा रिझल्ट आहे. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मनीष आलेत. ओव्हर नंबर 5, षटक क्रमांक 5. चला प्रॅक्टिस करू नका टीम, वरप संघ वेळ घेऊ नका प्लीज. सहा बॉल 8 धावांची गरज. बॉल तयार. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. फिल्डर आहे जज करतात. थोडस लेझी क्रिकेट आणि इकडे या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. येणाऱ्या आता 5 बॉल आणि 6 धावांची गरज. 5 बॉल आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल? व्हॉट अ मॅच. आजच्या पहिल्या दिवसामधील भरपूर असं मॅचेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाल्यात ज्या रफ अँड टफ झाल्यात आणि त्यामधीलच एक ही चांगली मॅच आहे. एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ब्लॉकमास्टर सिनेमा मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 बॉल आहेत आणि 6 धावांची गरज. बॉल तयार. मनीष. पुढचा बॉल. यावेळी शॉट पूल केला. फिल्डर आहेत आणि विकेटचं वतन. और एक विकेट का वतन भाई लगता हुआ. अजून एक विकेटचं वतन. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या विघ्नेश परततोय मैदानाच्या बाहेर. शॉट पूल केला होता. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इकडे अगदी पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डर तैनात. लॉंग ऑनला डीप मध्ये आणि विकेटचं वतन. फलंदाज बाद. 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. इकडे LBW च्या स्वरूपात विकेटचं वतन पाहायला मिळतोय आणि अजून एक धक्का लागता हुआ. आणि इकडे मॅच मध्ये ट्विस्ट आहे का? मॅच मध्ये तुम्हाला आता चेंजेस पाहायला मिळतात जरूर. येणारे आता आपण जर पाहिलं तर 3 बॉल आहेत आणि 6 धावांची गरज आहे. तीन बॉल आणि 6 धावांची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आली आहे. कोण जिंकेली मॅच? 3 बॉल आणि 6 धावांची गरज. यशवंत आता स्ट्राइक एंड वरती बॅटर. कोणाच्या बाजूने मॅच जिंकणार आहे? कोण बनेल या मॅचचा सिकंदर? रफ अँड टफ सामना. डुवाडा मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही टीम साठी करो या मरोची स्थिती या मॅच मध्ये. अभी नाही तो कभी नाही आणि ते करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती आता यशवंत आहेत. येणारे 3 बॉल आणि 6 धावांची गरज. बॉल तयार. ओ लॉफ्टेड आणि इकडे पहिल्याच बॉल वरती मॅच फिनिश केली आहे. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश. सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना टीम ईस्ट शार्क कोसले या संघानं जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि
हार्ड लक टीम वरप संघ चांगला खेळ राहिला. क्या बात आहे. वॉट बॅटिंग. अगदी चेहऱ्यावरती स्माइल आहे. काय बॅटिंग केली आहे. एका बॉल मध्ये मॅच फिनिश केली आहे. पूर्णपणे एका बाजूला मॅच जिंकून देत असताना आपल्या टीमसाठी सामना जिंकला. चला लगेच टॉस साठी या आणि आपण देतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्यांनी बॅटिंग करत असताना 7 बॉल मध्ये 17 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट ज्यांनी प्राप्त केली. अर्थातच वासुदेव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर येस वासुदेव आपण याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करण्यासाठी अनेक आपण पाहतोय एक ट्रॉफी आणि स्वीट्स रवींद्रजी मगर साहेब इथे उपस्थित आहेत. रवींद्रजी धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र दल पोलीस कार्यरत असलेले असं व्यक्तिमत्व दमदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभाच आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. जे स्वीट्सचं बॉक्स ते आपण देतो आणि कुछ मीठा हो जाए मॅच के बाद आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय एक मोमेंटो ट्रॉफी आपण नक्कीच देतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. टॉस देखील आपण काढून घेणार आहोत. चला टॉस साठी या रायता टीमचे कॅप्टन आणि चला टॉस देखील आपण करूया. चला कोसले टीमचे कॅप्टन या लगेच वेळ घेऊ नका प्लीज. चला रायता टीमचं कॅप्टन आणि कोसले टीमचे कॅप्टन वारंवार पुकार येतात. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चला 4 ओव्हरची मॅच आहे. वेळ घेऊ नका. टॉस जिंकला टीम रायते संघानं. टॉस जिंकला रायते संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बघा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे जसा पहिला बॉल पडेल टायमर ऑन केला जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 4थ्या ओव्हरमध्ये डायरेक्टली एक फिल्डर तुमचा 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पेनल्टी आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत सोपवलेली आहे कारण की वेळ फार झालेला आहे आणि याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. चला वेळ घेऊ नका लगेच. चला लगेच मॅचला सुरुवात होईल. टीम रायते संघ फिल्डिंग लगेच सेट करा आणि अंपायर जसा पहिला बॉल पडेल तसं आपण टायमर सेट करूया आणि 15 मिनिटात सावधीमध्ये 3 ओव्हर कंप्लीट होणं कंपल्सरी आहे. अन्यथा 1 मिनिट जर वरती झाला तर नक्कीच आपण एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल 4थ्या ओव्हरमध्ये फिल्डिंग टीम. हे देखील नोंद घ्या. चला गावदेवी वरप टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी भेट द्या. गावदेवी वरप टीमचे कॅप्टन आयोजन कमिटीशी भेट द्या.